पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण आणि आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अलंकार पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं कळते। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका लावण्यात आलाय। तर पुणे पोलीस आयुक्तांना ससूनचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरं तर ही कारवाई करण्यात आलेली आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय। तर आता ही कारवाई महत्त्वाची समोर येते। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित गोरखे जोडले गेलेले आहेत। अमितजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। खरं तर हा लढा आम्ही पहिल्या दिवसापासून तुमचा बघतोय, जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर तुम्ही हा लढा देताय। पहिली कारवाई ही समोर आलेली आहे। डॉक्टर घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुमची सर्वात पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर BNS कलम 106(1) अनुसार भारतीय न्याय संहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याशी संबंधित असलेला हा गुन्हा आहे आणि निष्काळजीपणा किंवा अविचाराने वागणूक अशा पद्धतीने मृत्यू घडवला जाऊ शकतो। यासाठी 5 वर्षाचा कारावास व दंड होऊ शकतो, अशा प्रकारचं कलमामध्ये नमूद केलेलं आहे। पहिल्यापासून आमचा जो लढा होता तो लढा या ठिकाणी याचसाठी होता की येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या गोरगरीब जनतेला कुणीही कुठलेही हॉस्पिटल त्या ठिकाणी इमिजिएट त्यांना ट्रीटमेंट करेल, पैशा अभावी कुणालाही त्या ठिकाणी ट्रीटमेंट थांबवणार नाही। या प्रक्रियेतून आम्हाला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता, परंतु ज्या लढाईमध्ये एका माणसाचा मृत्यू, एका मातेचा मृत्यू ज्या कारणामुळे झाला, त्या 5.5 तास त्या ठिकाणी बसलेल्या असताना त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ताबडतोब त्यांना घेतलं गेलं नाही आणि म्हणूनच हा या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, कुठल्या हॉस्पिटलमध्ये तातडीनं पेशंट्सवर पैशा अभावी अशा प्रकारचा कुणीही छळ करणार नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ही FIR झाल्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या सरकारचं मी ऋण व्यक्त करेल की जो लढा आम्ही उभा केला होता त्याला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं। निश्चित। अमितजी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, डॉक्टरांवर कारवाई झालेली आहे, मात्र महत्त्वाचं आहे की रुग्णालयावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी अशी सर्वांचीच इच्छा आहे, कारण जर भविष्यात अशी काही घटना घडते किंवा तशा घटना घडू नये याकरिता आपल्याला एक उदाहरण ठेवता येईल, त्या अनुषंगाने तुमची काय पावलं असतील? आधी पहिल्यापासून आमची मागणी हीच होती की डॉक्टर घैसास आणि त्या टीमवर खऱ्या अर्थानं हा FIR दाखल झाला पाहिजे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दोन्हीही मुलींचं दायित्व घ्यावं अशी आमची मागणी होती आणि जे 4 ते 5 अहवाल आले त्या अहवालातनं 90% त्या अहवालांमध्ये हेच म्हणणं होतं की पहिले 5.5 तास मातेचे अत्यंत महत्वाचे होते आणि तिथे त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीनं इतर मागणीसाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। परंतु आज भिसे कुटुंबीय असेल किंवा गर्भवती माता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्यांचा मृत्यू झाला, दिलेला हा निर्णय आम्ही स्वीकारतो। माननीय मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि हा निर्णय येणाऱ्या पिढ्यांना चिरंतन काळ खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणारा असेल, हॉस्पिटल्सला मार्गदर्शन करणारा असेल। धन्यवाद। निश्चित, धन्यवाद अभितजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत या क्षणाला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी जोडले गेलेले आहेत। अमोल, तुमच्याकडे मी येईन। महत्त्वाची अशी कारवाई आहे या प्रकरणात, डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अलंकार पोलीस स्टेशनमध्ये खरं तर हा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती काय आहे अमोल? खरं तर 20 दिवसानंतर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या संबंधित गुन्हा दाखल झालेला आहे। आतापर्यंत खरं तर ईश्वरी भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये कोणत्याही हालचाली आहेत त्या झालेल्या नव्हत्या। 4 समित्यांचे वेगवेगळे अहवाल आपण पाहिले, मात्र ठोस कारवाई आहे ती मात्र झालेली नव्हती आणि त्यामुळे ईश्वरी भिसे प्रकरणामध्ये दीनानाथ रुग्णालयातील जबाबदार व्यक्तींवर कधी कारवाई होणार असा प्रश्न विचारला जात होता आणि अखेर आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय संविधान कायद्यानुसार 106(1) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। म्हणजे ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे 5 वर्षांची कारावासाची शिक्षा, त्याचबरोबर दंड अशा पद्धतीच्या शिक्षेची तरतूद खरं तर याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे नक्कीच डॉक्टर घैसास यांच्या अडचणी मात्र आता वाढलेल्या आहेत। पण दीनानाथ रुग्णालयावर
काय कारवाई होणार हे पण पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की ईश्वरी भिसे यांना ज्यावेळेस दीनानाथ रुग्णालयामध्ये त्यांचं कुटुंब घेऊन गेलेलं होतं, त्यावेळेस जवळपास 5.5 तास त्यांना तिथं बसावं लागलेलं होतं आणि तरी सुद्धा त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले नव्हते. खरं तर सुरुवातीपासून लोकशाही मराठीने सुद्धा हे प्रकरण आहे ते लावून धरलेलं होतं. सुरुवातीपासून आपण भिसे कुटुंबियांसोबत होतो. सर्वात आधी आपणच ही बातमी आहे ती आपल्या टेलिव्हिजनवर दाखवलेली होती आणि सातत्याने याचा पाठपुरावा घेतल्यानंतर आज 20व्या दिवशी खरं तर भिसे कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळताना पाहायला मिळते आणि डॉक्टर घैसास यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. आता पुढची पोलिसांची कारवाई आहे ती पोलीस करणार आहेत, पण अतिशय महत्वाची घडामोड आहे ती ईश्वरी भिसे या अमोल, माफ करा, मी प्रकरणामध्ये. तुम्हाला या क्षणी थांबवते, कारण आपल्यासोबत या क्षणी रवींद्र धंगेकर जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर. महत्वाची अशी कारवाई भिसे मृत्यू प्रकरणात समोर आलेली आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुमची सर्वात पहिली प्रतिक्रिया काय? बघा, जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये समाजामध्ये जनतेमध्ये आक्रोश होता आणि याच्यामध्ये जर त्यांच्यावर जी कारवाई करते ती काय जुजवी कारवाई का, कलम कुठली असली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कठोर कारवाई आहे का हे पहिलं समजलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये हे सगळं लोकांचा दबाव आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर सरकार त्यांच्यामध्ये सरकारच्या अंगावर येऊ नये म्हणून असं काय प्रकार होत असेल तर ते शोधले पाहिजे आणि ती कलम काय आहेत ही शोधली पाहिजे. का नुसती जुजबी कारवाई असेल तर ती कारवाई योग्य होणार नाही. निश्चित. यानंतर आणखीन कोणत्या प्रकारची पावलं उचलण्यात येईल? कारण जो अहवाल आहे ससून रुग्णालयाचा तो पोलिसांना प्राप्त झालेला आहे. कारण डॉक्टरांवर कारवाई झाली, मात्र रुग्णालयावर हवी तशी कारवाई आतापर्यंत झालेली नाहीये. त्याच्यानंतर मग तुमच्या वतीने काय प्रयत्न करण्यात येतील? आणि याच्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये रुग्णालयाने ज्या पद्धतीने लोकांना म्हणजे एक हे प्रकरण घडलं म्हणून समाजापुढे आलं, ते आमदारांच्या जवळची लोक होते म्हणून आमदारांनी आवाज उठवला, परंतु सर्रास त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांना तिथं कुठल्याही रुग्णांना सेवा देताना दिसत नाही. पंचतारीख हॉटेल सारखं त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहे. एकही डॉक्टर सर्वसामान्य फाटका तुटका डॉक्टरांपुढे सर्वसामान्य फाटका तुटका माणूस कधी उपचाराला दिसत नाहीत. इथे सर्व श्रीमंत लोक दिसत आहेत आणि ज्या उद्दिष्टाने सरकारने त्यांना जागा दिली, अनुदान दिलं आणि या सगळ्या सवलती दिल्या, ह्याची कुठेही सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळताना किंवा रुग्णसेवा देताना आम्हाला कधी लक्षात आलं नाही त्याच्यामध्ये. निश्चित. धन्यवाद रवींद्र धंगेकरजी, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तर पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अलंकार पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं कळते. तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. पुणे पोलीस आयुक्तांना ससूनचा अहवाल प्राप्त झाला आणि या अहवालानंतर आता ही महत्वाची कारवाई समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.